भगूरच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, कार्यक्षम आणि कटिबद्ध नेतृत्व विजय आप्पा करंजकर पुन्हा एकदा अग्रस्थानी. आगामी नगर परिषद निवडणुकांमध्ये भगूरमध्ये नवा उत्साह, नवी ऊर्जा आणि आधुनिक विकासाच्या दिशेने मोठी चालना मिळताना दिसत आहे. विजय आप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अनिता विजय करंजकर तसेच 10 प्रभागातील 20 सर्वसामान्य, प्रामाणिक आणि कामाला वाहून घेतलेले अधिकृत उमेदवार जोरदार प्रचारात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या ओळखून त्यावर योग्य समाधान देणारे उमेदवार निवडण्याचा निर्णय विजय करंजकर यांनी घेतला आहे आणि हीच निवड आज भगूरच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. प्रभागातील घरोघरी संवाद, नागरिकांचा विश्वास वाढतोय. प्रचाराची सुरुवात प्रभाग क्रमांक 9 मधील कार्यालय उद्घाटनाने झाली, ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नारळ फोडत, घोषणाबाजी करत जबरदस्त उत्साह निर्माण केला. दरम्यान सर्व उमेदवार प्रभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन ज्येष्ठ, तरुण नागरिकांशी, महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. प्रत्येकांचा प्रश्न ऐकून घेऊन त्यांच्या समाधानाची हमी देत आहेत. अनेक विकास कामे आता पूर्ण करण्याचा निर्धार विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिता करंजकर यांनी स्पष्ट केलंय. बंद पडलेले गार्डन पुन्हा सुरू करणे, गटारी ड्रेनेजची नीटनेटकी व्यवस्था, शाळांची सोयी सुविधा उंचावणे, निधी मंजूर करून प्रभागनिहाय विकास गतिमान करणे, सर्व कामे आधुनिक पद्धतीने, गुणवत्तेने आणि पूर्ण पारदर्शकतेने करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. शिवसेना धनुष्यबाण महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी अनिता करंजकर, प्रभाग 1 सागरचंद्र मोरे, कांता गायकवाड, प्रभाग 2 कापसाबाई साळवे, शंकर करंजकर, प्रभाग 3 निलिमा कुलथे, संजय जाधव, प्रभाग 4 प्रतिभा घुमरे, निमिष झमर, प्रभाग 5 सुदेश वालसाडे, सुचित्रा बुरके, प्रभाग 6 मनीषा कस्तुरे, दत्तात्रेय कुवर, प्रभाग 7 पंकज कापसे, कल्पना गोरे, प्रभाग 8 संजय पवार, प्रतिमा शिदगुडे, प्रभाग 9 स्वाती झुटे, कैलास भोर, प्रभाग 10 शंकर उबाळे, सुनीता सोनवणे. एकच निर्धार, पुन्हा होईल भगूरचा सर्वांगीण विकास. या सर्व उमेदवारांचा एकच आवाज, विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगराचा जोरदार, सर्वांगीण आणि शाश्वत विकास करू. भगूरमध्ये आज नव्या बदलाची हवा वाहतीये. नवा जोश, नवी ऊर्जा आणि नव्या आशेने भरलेला प्रचार गावभर रंगत आलाय. भगूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले आहे. सर्वच महिलांनी बघितलं आहे त्यांनी आपल्याला किती सहकार्य केलंय. आणि विजय आप्पा हे आपल्या भगूर गावामध्ये गेले 30 वर्षापासून. आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे पाणी पण नव्हतं भगूरातल्या महिलांना, त्यांनी आज पाण्याची प्रश्न मिटवला आहे. आणि इथून पुढे जे उमेदवार येणार आहे ते तुम्हाला भरपूर पाणी वगैरे सगळं देणार आहे, दवाखान्याचे कामं करणार आहे, रोडचे कामं करणार आहे. आता इथून पुढे पण धनुष्यबाणच चमकणार आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. जय भवानी, जय शिवाजी. कालच आपला भगूरमध्ये मुख्यमंत्री येऊन गेलेत. त्यांनी आपल्या गावाच्या निधीसाठी भरपूर निधी देणार असं जाहीर केलेलं आहे. आपण आजपर्यंत आपल्या गावामध्ये भरपूर सुधारणा केलेल्या आहे, इथून पुढेही करतीलच. नव्याने आता आपले जे उमेदवार दिलेले आहेत तेही सगळे मनापासून काम करतील. त्यामुळे सगळ्यांनी फक्त शिवसेनेला मतदान करा. येणाऱ्या 2 तारखेला सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.